नमस्कार. नमस्कार. मला तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव किशोर श्रीरंग जाधव, मुक्काम पोस्ट चिमणगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. हां, केरनचं हे जे मार्गदर्शन आहे तुम्ही तुमच्या ह्या ऊस पिकासाठी घेतले, तर मला सांगा साधारणतः तुम्ही ऊसाची लागवड किती वर्षापासून करताय? 2 वर्ष झाली. हां, आणि तुम्ही सर्व्हिसला कुठे आहे? आता मी आर्मी रिटायर्ड सुभेदार आहे आणि गोव्याला इमिग्रेशन एअरपोर्टवर. हां, तर आता साधारणतः सर्व्हिस बघत बघत तुम्ही ह्या ऊसाचं उत्पादन सध्या घेताय, म्हणजे शेती करताय. शेती करतो. हां, तर आता यापूर्वी जे तुम्ही ऊस लावत होता त्याच्यामध्ये आणि आत्ता हा जो ऊस आपण बघतो याच्यामध्ये तुम्हाला फरक काय जाणवतोय? आणि ह्याची जी पेरणची लांबी बी चांगली आहे आणि जाडी बी चांगल्या प्रकारची आहे. पहिला ऊस होता त्याच्यापेक्षा चांगली आहे. म्हणजे आपण इथं बघितलं तर पेराची लांबी जर बघितलं तर आता जो वितीपेक्षा मोठा पेर आपल्या इथं बघायला मिळतंय. म्हणजे वितीपेक्षा मोठं पेर आहे आणि जाडी जरी बघितलं तर आज मोठी ऊस बसत नाही एवढे हे आहे. साधारणतः आज किती कांड्यावर ऊस आहे? 35 कांड्यावर ऊस आहे. 35 कांड्यावर ऊस आहे. जर आपण बघितलं तर हे ऊस आपल्याला इथं बघायला मिळतो. तर आज एक 35 कांड्यावर ऊसाची लांबी आहे. तर दरवर्षी जर तुम्ही ऊसाचं साधारण उत्पादन घेताय आणि चालू वर्षी ऊसाच्या उत्पादनामध्ये तुम्हाला काय वाटतंय, तो काय फरक जाणवला? चांगल्या प्रकारचा फरक आहे. हां, तर साधारणतः हे केरनचं मार्गदर्शन तुम्ही किती वेळा घेतलं होतं या ऊसासाठी? 2 वेळा वापरलेलं. 2 वेळा तुम्ही याचा वापर केला होता. तर दरवर्षी जे तुम्हाला उत्पादन निघत होतं त्याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं की किती उत्पादन ह्या वर्षी निघेल? आणि डबल डबल उत्पादन होईल. हां, म्हणजे साधारणतः जर खर्चाच्या मानानं बघितलं तर उत्पादन पण त्या लेवलला तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. चांगलं. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? केरन टेक्नॉलॉजी वापरा. बऱ्यापैकी त्याच्याबरोबर थोडंसं काय 19 मार्गदर्शन करते, वापरून चांगल्या प्रकारचा फायदा होतो. चांगल्या प्रकारचा फायदा होते. तर हे मार्गदर्शन घेऊन तुम्ही खुश आहात? खुश आहे. आनंदी आहे? आनंदी. बरं, आता तुम्ही याच गावचं आहे ना? हॅलो. हां, तर आता तुम्ही इतरांचं ऊस बघितलं तर इतरांच्या ऊसामध्ये ह्या ऊसामध्ये तुम्हाला काय फरक जाणवते? उंचीला जास्त आहे आणि जाड आहे. पेरं कसं आहे त्याचे? लांब आहे. हां, तर आता मग तर असं वाटतंय का नाही आपल्या पण ऊसाला वापरावं असं वाटतं का नाही? तर धन्यवाद सर की तुम्ही तुमचा बहुमूल्य असा वेळ आम्हाला दिल्याबद्दल मी कंपनीचा तुमचा आभारी आहे.